नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे रुद्र अकॅडमी पुणेच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये. मुंबई उच्च न्यायालय भरतीचं वेळापत्रक या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. म्हणजेच तुमच्या ज्या काही परीक्षेच्या अंदाजित तारखा आहेत त्या प्रसिद्ध झाल्या. आता त्यानुसार बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडला आहे की नेमकं आपलं हॉल तिकीट कधीपर्यंत येऊ शकते, हॉल तिकीटच्या पूर्वी एखादी सूचना वगैरे येईल का, त्यापूर्वी वेळापत्रक येईल का, किंवा एखादी लिस्टसुद्धा येऊ शकते का. तर या सर्व गोष्टींबाबत आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत. चला तर मग स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशीच नवनवीन माहिती तुम्हाला इथे मिळत असते. त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, बॉम्बे हायकोर्ट स्पेशल लिपिक व शिपाई सराव पेपर बॅच या ठिकाणी नवीन आपण सुरू केलेली आहे. जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल आणि डेडिकेटेड तयारी करत असाल तर नक्कीच या बॅचला तुम्ही जॉईन होऊ शकता. यामध्ये काय आहे तर न्यायालयाच्या झालेल्या परीक्षांचे ॲनालिसिस करून सराव प्रश्नपत्रिकांची मांडणी केलेली आहे. ज्या काही पूर्वी एक्झाम झालेल्या आहेत त्यांचं ॲनालिसिस करून या ठिकाणी टेस्ट सिरीज तयार करण्यात आलेली आहे. आणि तसेच विशेष बाब म्हणजे काय तर यामध्ये मागील जे काही प्रश्न झालेले आहेत त्यांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. 51 सराव पेपर हे लिपिकसाठी मिळत आहेत आणि तसेच 51 सराव पेपर आपण हे लिपिक 21 सराव पेपर हे लिपिक पदासाठी ठेवलेले आहेत. म्हणजे शिपाईसाठी 51 पेपर आहेत आणि लिपिकसाठी 21 सराव पेपर या ठिकाणी ठेवलेले आहेत. विशेष बाब म्हणजे महाराष्ट्रातून तुम्ही तुमची रँकिंग सुद्धा चेक करू शकता. तर जर डेडिकेटेड तयारी करत असाल तर नक्कीच तुम्ही ही टेस्ट सिरीज घेऊ शकता. टेस्ट सिरीज जर तुम्हाला घ्यायची असेल तर प्ले स्टोरवर जाऊन रुद्र अकॅडमी हे ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. त्यावर जाऊन तुम्ही टेस्ट सिरीजला एनरोल करू शकता किंवा जो काही नंबर दिलेला आहे 7350037272 या नंबरवर कॉल करून याविषयी अधिक माहिती सुद्धा मिळवू शकता. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, आपली जी एक्झाम आहे ती 26 एप्रिलला एक्सपेक्टेड आहे. म्हणजे आपला जो काही पेपर होणार आहे मग त्यामध्ये लिपिक असो, ड्रायव्हर असो किंवा शिपाई असो, सकाळी लिपिकची बॅच आहे आणि दुपारी आणि संध्याकाळी शिपाईची बॅच आहे. तर यामध्ये विद्यार्थ्यांना प्रश्न पडला की आपलं हॉल तिकीट कधीपर्यंत येऊ शकते. तर सध्या जी काही लिस्ट आलेली आहे ती इलिजिबल लिस्ट आहे. म्हणजे जे जे विद्यार्थी या ठिकाणी एक्झामसाठी पात्र ठरलेले आहेत त्या विद्यार्थ्यांची नावे या लिस्टमध्ये प्रसिद्ध करण्यात आली. तुम्ही सुद्धा तुमचं नाव चेक केलेलं असेलच. आता तुम्ही कमेंट करून सांगू शकता की कोणत्या न्यायालयामध्ये तुम्ही फॉर्म भरलेला आहे आणि कोणत्या पदासाठी भरला आहे ते तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. आता महत्त्वाची बाब म्हणजे काय तर यापूर्वी न्यायालय जेव्हा जेव्हा लिस्ट लावत होतं पात्र उमेदवारांची, त्यावेळीच त्यांचा जो काही परीक्षेचा टायमिंग आहे किंवा परीक्षेचं ठिकाण आहे ते त्या लिस्टमध्येच प्रसिद्ध करत होतं. पण यावेळेस लिस्ट जरी लागलेली असली तरी देखील त्यामध्ये असा उल्लेख केलेला आहे की डेट आणि टाईम किंवा जे काही परीक्षा केंद्र आहे ते तुम्हाला भविष्यात कळवल्या जाईल. म्हणजे अजूनपर्यंत तुमचं जे काही परीक्षा केंद्र आहे किंवा पेपरची एक्झॅक्ट डेट आहे, डेट तर त्यांनी एक्सपेक्टेड सांगितलेलीच आहे की 26 एप्रिलला तुमचा पेपर होऊ शकतो. पण जे काही वेळापत्रक आहे ऑफिशियल ते त्यांच्याकडून प्रसिद्ध झालेलं नाही. तर लवकरच आपल्याला एक टाइम टेबल किंवा एक छोटीशी नोटीस ही न्यायालयाकडून दिसू शकते की या तारखेला आपला पेपर होईल. ते तर झालं तुमच्या टायमिंग बाबत की कोणत्या तारखेला आपला पेपर होणार आहे. दुसरं महत्त्वाची बाब म्हणजे काय तर आपल्याला कोणतं परीक्षा केंद्र मिळू शकते. तर परीक्षा केंद्रांमध्ये वाढ झालेली आहे. लास्ट टाइम सुद्धा मोठी भरती झाली होती लिपिकची, त्यावेळी सुद्धा न्यायालयाने बरीच परीक्षा केंद्र वाढवलेली होती आणि यावेळी सुद्धा जवळपास जेवढे काही जिल्हे आहेत त्या सर्व जिल्ह्यांचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला मागच्या नोटीसमध्ये आलेला दिसतो. म्हणजे पॉसिबिलिटी आहे की तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचा जवळचं सेंटर मिळू शकते. एक तर तुमचा जिल्हा मिळेल किंवा आजूबाजूचा जिल्हा सुद्धा परीक्षा केंद्र म्हणून तुम्हाला मिळू शकते. आणि हॉल तिकीटचा प्रश्न तर हॉल तिकीट साधारणतः 7 ते 10 दिवस पूर्वी यायला पाहिजे. म्हणजे 15 एप्रिलच्या नंतर तुमचे जे काही प्रवेशपत्र आहे ते कधीही उपलब्ध होऊ शकतात. म्हणून 15 एप्रिलपर्यंत तुम्हाला वाट पाहायची आहे. 15 एप्रिलच्या नंतरच तुमचं जे काही हॉल तिकीट आहे ते तुम्हाला जनरेट करता येईल किंवा डाउनलोड करता येईल. तर ते डाउनलोड केल्याच्या नंतर एक्झॅक्ट तुम्हाला तुमचं परीक्षा केंद्र हे समजून जाईल. सध्या त्यांनी जर प्रसिद्ध केलं तर तुमचा जो काही जिल्हा आहे किंवा कोणत्या जिल्ह्यात तुमचा पेपर होणार आहे, कोणत्या टायमिंगला होणार आहे ते प्रसिद्ध करू शकत होते. पण लिस्टमध्ये त्यांनी सांगितलेलं नाही. यावरून असाच निष्कर्ष निघतो की प्रत्येक विद्यार्थ्याला सेपरेट हॉल तिकीट इथे मिळणार आहे आणि मे बी पॉसिबिलिटी आहे की 15 तारखेच्या पुढेच तुम्हाला हॉल तिकीट मिळतील. म्हणून सध्या तुमच्याकडे वेळ आहे. एखादा महिन्याचं टार्गेट ठेवून तुम्ही चांगला अभ्यास याचा करू शकता. जर तुम्ही लिपिक पदासाठी फॉर्म भरलेला असेल तर नक्कीच टाइम मॅनेजमेंट हा अत्यंत महत्त्वाचा घटक ठरणार आहे. पेपर जो आहे तो तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. मागचे झालेले पेपर असतील, सराव पेपर असतील ते तुम्ही सॉल्व्ह करा, कारण की लिपिकसाठी टायमिंग अत्यंत महत्त्वाचा आहे. पेपर जो जर आपण लेवल पाहिली तर मॉडरेट स्वरूपाचा पेपर असतो, पण टायमिंगचाच त्या ठिकाणी लिपिकच्या बाबतीत इश्यू येतो. राहिला प्रश्न शिपाईचा तर शिपाईसाठी कमी प्रश्न असतात, वेळही कमी असतो. त्या ठिकाणी प्रश्न तुम्हाला टॅकल करता आला तर नक्कीच शिपाईमध्ये सुद्धा तुम्ही रिझल्ट मिळवू शकता. तर यामध्ये महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे कॉम्प्युटर तुम्हाला आवर्जून करायचा आहे. ते लिपिकसाठी सुद्धा आहे आणि शिपाई पदासाठी त्यावर प्रश्न हमखास असतात. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमचं जे काही प्रवेशपत्र आहे ते तुम्हाला एप्रिल महिन्यामध्ये मिळू शकते. मे बी पॉसिबिलिटी आहे की 15 तारखेच्या पुढे ते तुम्हाला डाउनलोड करता येईल. सध्या त्याबाबत अजून कुठलीही अपडेट आलेली नाही. आणि राहिला प्रश्न 26 तारखेचा तर 26 तारीख विविध नोटीसच्या माध्यमातून आपल्याला समजली, पण अजूनपर्यंत ऑफिशियल वेळापत्रक न्यायालयाकडून विद्यार्थ्यांसाठी आलेलं नाही. तेही आपल्याला लवकरच दिसू शकते. तर आतापर्यंत जी काही अपडेट होती ती आपण जाणून घेतलेली आहे. त्या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. नेक्स्ट व्हिडिओ आपण त्यावर घेऊन येऊ. पुन्हा भेटूया असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.